स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि रेल्वेमध्ये किती छान प्रश्न विचारले जातात बघा. काय दिलेलं आहे या प्रश्नामध्ये? ए आणि बी ह्या दोन व्यक्ती आहेत. इथे ए इथे बी आणि ते दोघे एकमेकांच्या दिशेने जात आहेत. मध्ये कुठेतरी भेटत आहेत. भेटल्यानंतर हा जो ए व्यक्ती आहे तो काही वेळात इकडे पोचतो जिथे आधी बी होता आणि हा जो व्यक्ती बी आहे तो भेटल्यानंतर इथे पोचतो जिथे आधी ए होता. दोघांचा टाइम दिलाय, दोघांचा स्पीड आहे. बघा आता इथे मी ते मांडलेलं आहे. एक्स आणि वाय ही दोन ठिकाणं आहेत. ए इथून चाललाय, बी इथून येतोय. एचा स्पीड S1, बीचा स्पीड S2. इथे ते भेटत आहेत. भेटल्यानंतर हा जो ए व्यक्ती तिकडे जातोय तो इथपर्यंत पोचण्यासाठी समजा T1 हा टाइम घेतो आणि बी व्यक्ती भेटल्यानंतर इकडे जाण्यासाठी T2 हा टाइम घेतो. तर लक्षात ठेवा, हा प्रश्न नंतर वाचून घ्या, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. S1 भागिले S2 हे नेहमी वर्गमुळात म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये T2 भागिले T1 एवढं असतं. उलटं केलं बघा, S1 S2 T2 T1 फक्त वर्गमूळ. आता तुम्हाला काय दिलेलं आहे की भेटल्यानंतर तिथे पोचण्यासाठी 4.8 तास आणि 2.7 तास लागले. म्हणजे तुम्हाला T1 हा 4.8 दिलेला आहे, T2 2.7 दिलेला आहे, बीचा वेग 8 दिलेला आहे, म्हणजे हा S2 8 दिलेला आहे. सोडूया आपण. बघा मी ते सोडवतो. आता S1 भागिले S2, S1 भागिले इथे 8 दिलेला आहे बीचा वेग. T2 भागिले T1, T2 किती आहे 2.7 आणि 4.8 T1 4.8. लक्षात येते? आता याला जर मी भाग दिला 3 9 27 आणि हे 3 1 3 3 6 18 म्हणजे वर्गमुळात 9/16 येत आहे. वर्गमुळात 9/16 याचा अर्थ वर्गमुळातून बाहेर काढलं त्याला तर S1 भागिले 8 बरोबर 3/4. आता मला सांगा, हा 8 तिकडे गुणाकारात जाणार आहे बरोबर. मग 4 1 4 4 2 8 3 2 किती येतं 6. याचा अर्थ S1चा वेग 6 येतोय. आहे का आपलं ऑप्शन? बघा ऑप्शन नंबर 2. म्हणजे भेटल्यानंतर काय होतं हे मी या सूत्रामध्ये दिलेलं आहे. अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये विचारले जातात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.